तर मंडळी, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चटपटीत कैरी आणि मिरचीचं लोणचं एकदम छान होतं. त्यासाठी कैरी आणि मिरच्या घेतल्या, स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या कॉटनच्या कपड्याने. त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. तर पहिलं आपण तेल गरम करून ठेवूया, कारण तेल कसं थंड पण जायला पाहिजे. त्यामध्ये 1.5 चम्मच अशी राई घालते. राई छान अशी तडतडला पाहिजे. चांगलं असं तेल गरम झालं की साईडला ठेवूया थंड करण्यासाठी. नंतर एक मसाला बनवूया. त्यासाठी धणे घेतले, जिरे घेतले, बडीशेप घ्यायचा, मेथी घ्यायची आणि 4-5 अशी मिरी घ्यायची. चांगलं असं भाजून घ्यायचं. थोडंसं कुरकुरीत झालं की काढून घेते. नंतर इथे मिरची आणि कैरी आहे ना ती कापून घेणार. तर मिरचीचा देठ काढायचा, त्यामध्ये बिया असतील ना त्या काढून घ्यायच्या आणि अशा मोठ्याच कापून घेते, कारण आपण ह्या चॉपरमध्ये ना बारीक करणार आहोत. जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर इथे कैरी पण तशीच मी कापून घेतली मोठी. आणि नंतर मी इथे चॉपर घेतला, त्यामध्ये थोडीशी कैरी घालायची आणि थोडंसं जाडसर असं ठेवायचं, जास्त असं बारीक पण नाही करायचं. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण करू शकता. तर इथे बघा मी कैरी आणि मिरची अशा प्रकारे बारीक करून घेते. छान असं लोणचं तयार होतं आणि झटपट होतं. तर इथे बघा सर्व ही बारीक करून घेते. तर त्यामध्ये आता मसाले घालणार. तर आपण भाजून ठेवलेला मसाला मिक्सरमध्ये घालून बारीक असा लावून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मसाले घालते. तर काश्मीर लाल मी 2 चम्मच घातली. नंतर हळद टाकली, ही मोहरीची डाळ घातलीची, हिंग, चवीप्रमाणे मीठ. थोडं मीठ जास्त घाला, कारण लोणचं छान असं टिकून राहतं मीठ जास्त घातल्यामुळे. आणि हे तेल पण थंड झालं, घालून घ्यायचं. सर्व हे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे छान लोणचं तयार होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि कसं आलं ते पण सांगा. आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा.